आजचा डाएट प्लॅन बघा, म्हणजे जेवणाचं ताट बघा. आज तुम्हाला अशी जी बाकीची कशी दाखवतेस खावा अशा पद्धतीनं त्यांना नाव नाही ठेवायचं. त्यांचा डाएट तसाच असतो, कारण त्यांना पथ्य भरपूर पाळावं लागतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही खायला पाहिजे असं सांगत नाही. आता हे आज एक काय घेतलंय सांगतो. काल आमच्या घरात पुतण्याचा वाढदिवस होता. मग त्या वाढदिवशी रात्रीचं जेवण झालं चांगलं मस्तपैकी स्पायसी. श्रीखंड पण होतं, चपात्या, म्हणजे जरा स्पायसी झाले. मग कुटुंबाबरोबर सगळं खायचं पण असते, ठीक आहे. आणि मला अजून एका ठिकाणी जेवण आमंत्रण पण होतं, तिथं पण मटण होतं. मग हे जरा जास्त काल कॅलरीज पण भरपूर झाले तर स्पायसी झालं. मग मग आता कॅलरीज कालच्या काल लगेच बर्न होत नसतात, त्या आपल्या स्टोअर असतातच. मग सकाळी काय केलंय, फायबर आणि प्रोटीन. इथं पनीर घेतलंय, काल पनीर आणलं होतं. पनीर आणि इथं अंडी. अंड्यावरती मिरपूड टाकल्या. मिरपूडचे फायदे वेगळे आहेत, थोडेसेच घेतल्या. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवू, कारण व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, काल लय स्पायसी झालं तर आज कसं कंट्रोल करायचं, त्यासाठी हे आजचं जेवणाचं ताट. एवढं साधं सोपं गणित आहे. लय कन्फ्यूज होऊ नका. घरचंच खावा. व्यायामाला मात्र कारण सांगायचं आहेत. व्यायामाला सुरुवात करा. घरचंच खाऊन वजन आणि पोट 100% कमी करता येतंय. धन्यवाद.